Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhana and all of you enjoying maths and science with me. तुमच्यासाठी 20 तारखेला येणारी आहे तुमची स्कॉलरशिप परीक्षा. यासाठी आपण सुरू केलेली आहे ही स्कॉलरशिपची सिरीज. अशा पद्धतीने तुम्ही येणार आहात गुणवत्ता यादीमध्ये. जर तुम्ही ही सिरीज बघितलं तर 100% तुम्हाला मराठी, गणित आणि सगळ्याच पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि तुमचं मेरिट लिस्ट मध्ये येण्याचं, गुणवत्ता यादीमध्ये येण्याचं जे स्वप्न आहे ते 100% साकार होणार आहे. या अगोदर आपण बघितलं इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये मराठीच्या पेपरमध्ये 12 गुण कसे मिळवायचे. ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करा आणि तुम्ही हे 12 गुण हमखास मिळवा. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप मधला घटक क्रमांक जो 2 आहे की जो खूप इम्पॉर्टंट आहे. कार्यात्मक व्याकरण अर्थात ग्रामर वरती आधारित तुमचे मराठीच्या पेपरमध्ये इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे आज आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या टॉपिकसाठी तुम्हाला 20% म्हणजे एकूण 10 मार्काचे हे ग्रामरचा भाग आहे. हे जर तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या रिकॉग्नाइज केलं, व्यवस्थित त्याच्या नोट्स काढल्या, लक्षात ठेवलं तर हे ते 12 गुण आणि हे 10 गुण एकूण किती झाले तुमचे 22 गुण इथे 100% फिक्स होणार आहे. त्यासाठी बघत रहा DS डिजिटल स्कूल. आता बघा मित्रांनो, या कार्यात्मक व्याकरणामध्ये आपल्याला कुठले कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, लेट्स सी. तर मग विद्यार्थी मित्रांनो, कार्यात्मक व्याकरणामध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तुमचा तो आहे नाम. आता नाम ही कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे की आपण कुठलीही वस्तू, पदार्थ, जी गोष्ट आहे तिला आपण एक पर्टिक्युलर नाव ठेवत असतो. फॉर एक्झाम्पल सोहम आहे, जिया आहे किंवा हिमालय पर्वत आहे किंवा एखाद्या फुलाला गुलाबाचं फुल असं नाव देत असतो किंवा एखाद्या दरीला आपण काय असतो दर्याई माता, दरी नाव देत असतो. अशा पद्धतीने विशिष्ट जी नावं सायंटिस्टला नाव ठेवलेलं असतं. आकाशामध्ये जे ग्रह असतात त्या ग्रहांना, ताऱ्यांना नावं ठेवलेली असतात. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टला आपण जे नाव देतो त्याला काय म्हणत असतो, नाम म्हणत असतो. हा नाम शब्दांच्या जातीमधला पहिला प्रकार आहे. शब्दांच्या जाती माहिती तुम्हाला, एकूण 8 शब्दांच्या जाती आहे. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे नाम. दुसरा प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जात असतो त्याला काय म्हणत असतो आपण, सर्वनाम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल रोहित गावाला गेला. रोहितने तिथे जाऊन खूप मजा केली. रोहितने सायकल चालवली. याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो, रोहित गावाला गेला, त्याने तिथे जाऊन खूप मजा केली, त्याने तिथे सायकल सुद्धा चालवली. म्हणजे नामाऐवजी, रोहित या नामाऐवजी आपण कोणता शब्द वापरला तिथे, त्याने, तो. मग सर्वनाम म्हणजे काय, तो, ती, ते, हा, नंतर ही, जी, जे, असे खूप सारे सर्वनाम तुम्हाला माहिती आहे. या शब्दांचा वापर जेव्हा वाक्यामध्ये केला जात असतो तो शब्द तुम्हाला तिथे पेपरमध्ये आयडेंटिफाय करायचा आहे, त्याला म्हणणार आहात तुम्ही सर्वनाम. ठीक आहे, नाम सगळ्यांना क्लिअर झालं. सर्वनाम आता या डेफिनेशन लर्न करत बसायचं नाही इथे तुम्हाला, फक्त त्याच्यामध्ये पेपरमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न आहेत ते पण मी इथे रिपीट करणार आहे की नाम कसं ओळखायचं, सर्वनाम कसं ओळखायचं. ओके, या शब्दांच्या 2 जाती झाल्या. त्यानंतर तिसरी जी शब्दांच्या जातीमध्ये तिसरा जो प्रकार आहे तो आहे विशेषण. आता सगळ्यांना माहिती आहे विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, विशेषण म्हणणार आहे. समजा पर्वत, पर्वत हे नाव आहे, त्याच्या अगोदर एक शब्द ऍड केला, उंच पर्वत. मग याच्यामध्ये विशेषण काय झालं रे बाळांनो, उंच. उंच हा शब्द काय झालं, विशेषण झालं. किंवा पानं दिलेली आहे, पाने, खूप सारी झाडांची पाने आहे. या पानांच्या अगोदर आपण जर हिरवी हा शब्द वापरला तर काय होणार आहे, हिरवी पाने. हे काय झालं आहे, विशेषण होणार आहे. किंवा इमारत, समजा तुमच्या समोर काय आहे, इमारत हा शब्द दिलेला आहे, नाम दिलेला आहे, त्याच्याऐवजी त्याच्या समोर भव्य हा शब्द वापरला, भव्य इमारत. किंवा सुंदर इमारत, देखणी इमारत, असे जर शब्द वापरले हे काय झाले, त्याचे विशेषण तयार झालं. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, विशेषण. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. चौथा जो शब्दांच्या जातीमध्ये चौथा व्याकरणामधला पार्ट आहे तो म्हणजे क्रियापद. आता त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे, क्रिया. ज्या शब्दावरून दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया झाल्याचा बोध होत असतो त्याला काय म्हणतो असतो, क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतो असतो आपण, क्रियापद असं म्हणत असतो. तुमच्या समोर एक एक्झाम्पल घेते. फॉर एक्झाम्पल राधा अभ्यास करते. राधा अभ्यास करते. मग या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, ऑब्विसली कोणती क्रिया चालतीये, अभ्यास करण्याची. करते, करते काय झाले, क्रियापद झालं. किंवा
अजून एक एक्झाम्पल, सापडली एकदाची वही. इथे मध्ये क्रियापद कुठलं आहे, क्रिया कोणती आहे, सापडली, सापडण्याची. एकदाची माझी वही सापडली. मग इथे क्रियापद कोणतं आहे, सापडली. पण या दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे. इथे क्रियापद वाक्याच्या शेवटी आलेलं आहे आणि इथे क्रियापद काय आले आहे, वाक्याच्या अगोदर आलेले आहे. म्हणजे हे क्रियापद कुठे असू शकतं, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की इथे क्रिया काय होते आहे. सो कार्यात्मक व्याकरणमध्ये हे जे 4 महत्वाचे टॉपिक आहे शब्दांचे, नाम, सर्वनाम, नाम म्हणजे कुठल्याही वस्तूला ठेवलेलं नाम, सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, उंच इमारत वगैरे हे सांगितलं. क्रियापद म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द. हे 4 आय थिंक ग्रामर मध्ये हे 4 टॉपिक तुमचे इथे क्लिअर झाले असेल. पण या 4 टॉपिक वरती पेपरमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, चला बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं हे टॉपिक जर तुमचे क्लिअर झाले असेल, हे मार्क्स तुम्हाला 100% इथे फिक्स होणार आहे. सो लेट्स सी क्वेश्चन्स विच आर आस्क्ड मोस्टली इन स्कॉलरशिप एक्झाम ऑन दिस 4. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत काही वेगवेगळ्या परीक्षा झाल्या आतापर्यंत 2021 पर्यंत, त्या प्रश्नपत्रिकांमधले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे तुम्हाला मी कार्यात्मक व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या टॉपिकवरती कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून हे प्रश्न मी आज तुम्हाला इथे एक्सप्लेन करते आहे. सगळ्यांनी छान लक्ष द्या, म्हणजे तुमचे हे जे 10 मार्क्स आहेत ते इथे फिक्स होणार आहे. सो पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. तर तुम्हाला क्रियापद म्हणजे क्रिया जिथे घडती आहे असा दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. खड्ड्यात गेली ती आज्ञा, आपण म्हणतो ना खड्ड्यात गेली तुमची आज्ञा. मग आता इथे क्रिया कोणती आहे, खड्डा नाही, नाम आहे, गेली ती आज्ञा. मग आता इथे क्रिया कोणती आहे, गेली. गेली आपण म्हणतो ना जाणे, येणे, करणे, खाणे, पिणे ह्या सगळ्या क्रिया आहेत. सो इथे क्रियापद कोणतं आहे, गेली. म्हणून तुमचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2 आणि तुम्ही तो तुमच्या OMR शीट मध्ये व्यवस्थित या पद्धतीने फिल करणार आहात. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यातील विशेषण ओळखा व विशेषण कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. वाक्य दिलेलं आहे, तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. 2021 म्हणजे मागच्याच वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. मला तरस सगळ्यांना माहिती आहे. तरसाचा ठसा काय असतो, 3 इंच लांब असतो. त्या ठस्यांविषयी माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये विशेषण, तरस हे तर नाम आहे, ठसा पण नाम आहे, 3 इंच लांब असतो. कसा आहे तरसाचा ठसा, 3 इंच लांब. म्हणजे विशेषण काय झालं तुमचं, 3 इंच लांब. तरसाचा ठसा कसा आहे, 3 इंच लांब हा विशेषण आहे. म्हणून तुमचं असतो आहे का, नाही, क्रियापद आहे. तरसाचा ठसा हे नाम आहे, आपल्याला विशेषण शोधायला लावलं म्हणून 3 इंच लांब हा पर्याय क्रमांक जो 4 आहे तो तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ह्याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 20 तारखेच्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. विशेषण कोणतं आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. सुगंध, फुलाचा सुगंध म्हणतो आपण. चिकाटी, वृत्ती आहे ती. नवलाई, नवीन नवीन वाटणी नवलाई. आणि सुगंधी. आता जर आपण बघितलं की गुलाबाचे फुल घेतलं, सुगंधी गुलाबाचे फुल, मग तो फुल म्हटलं तर ते नाम होईल, पण सुगंधी म्हटल्यानंतर काय होणार आहे, तो विशेषण होणार आहे. ठीक आहे, सुगंध हे नाम होईल पण सुगंधी काय आहे, विशेषण आहे. फुलाला सुगंधी फुल म्हटलं किंवा गुलाबाला सुगंधी गुलाब म्हटलं तर सुगंधी काय होणार आहे, तुमचं विशेषण. म्हणजे इथे तुमचं विशेषण आहे पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं विशेषण. अशा पद्धतीने नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद तुम्हाला इथे ओळखता आलं पाहिजे. चला बघूया पुढचा प्रश्न, क्रियापद असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचं. म्हणजे क्रिया कुठून होतीये, की नाही, खा, येस, खाण्याची क्रिया होते. सो खा हेच असणार आहे. पुढचं बघू, नी नाहीये, मी नाही, मी. ओके, सो खा इथे क्रिया झाल्याचं आपल्याला इथे नमूद होते. सो खा आहे तुमचं इथे क्रियापद. याचे मिळालेले आहे तुम्हाला 2 मार्क्स. पुढे, एकूण किती नामे आली आहेत पुढील वाक्यात. पुढील वाक्यामध्ये किती नामं आली आहे. 2017च्या स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. आता नामं ओळखूया. पहिलं नाव काय झालं, सातपुडा. डोंगर सुद्धा नाव झालं 2. परिसर हे पण नाव झालं 3. होळी हे पण नाव झालं. पुढे महाराष्ट्र हे पण नाव झालं 1 2 3 4 5 नावं झाले. आणि नव्हे भारतभर प्रसिद्ध आहे. भारत
हे सुद्धा नाव झालं. किती नावं झाले मग? नामं किती झाले? 1 2 3 4 5 6. म्हणजे या वाक्यामध्ये किती नामं आलेली आहे? तर एकूण 6 नामं आलेली आहे. आता एखाद्याला वाटेल की परिसर कसं काय? आपण परिसराला नाव ठेवलेलं असतं, परिसर हे नाव आहे. सो अशा पद्धतीने इथे 6 नामं आलेली आहे. म्हणजे इथे पर्याय क्रमांक आपला 3 जो आहे तो इथे बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदावरती तुम्हाला प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. लेट्स सी स्टुडंट सम मोर क्वेश्चन्स. तर मग विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया अजून काही प्रश्न या कार्यात्मक व्याकरणावरती, म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे टॉपिक आता आज तुमचे अगदी छान क्लिअर होणार आहे आणि याचे मार्क्स हे तुम्हाला 100% फिक्स मिळणार आहे. चला बघूया वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधून आलेले हे महत्त्वाचे प्रश्न की जे तुम्हाला नुकत्याच येणाऱ्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, आणि महत्त्वाचं फक्त ह्या स्कॉलरशिपच्या मुलांसाठी नाही तर जे नव्याने इयत्ता 5वी आणि 8वीला स्कॉलरशिपला बसणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहे. तर चला बघूया प्रश्न. पुढील पर्यायापैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. काय सांगितलं आपल्याला त्यांनी? नीट प्रश्न वाचायचा. नाम सांगितलंय, सर्वनाम सांगितलंय, विशेषण सांगितलं की क्रियापद सांगितलंय? इथे आपल्याला विशेषण सांगितले आहे. मग सामर्थ्य, उणीव, सकस आणि कसरत. आता बघा, सामर्थ्यशाली म्हणत असतो, उणीव म्हणजे कमतरता, कसरत म्हणजे व्यायाम करणे, हे सगळे नाम दिसत आहे. आणि सकस आपण म्हणतो आहार. समजा आपण आहार हा शब्द घेतला, आहार, तर त्याने कसा आहार घेतला? सकस आहार घेतला की निकृष्ट आहार घेतला? मग या आहार शब्दाच्या अगोदर जर सकस हा शब्द लावला तर सकस काय होणार आहे? तुमचं विशेषण होणार आहे. आपण एखादं वाक्य घेऊन लगेच लक्ष देऊ शकतो. सो सकस हा शब्द काय आहे? विशेषण. आहार कसा आहे? निकृष्ट दर्जाचा आहे की सकस आहे? म्हणजे इथे 2 पर्याय आपल्याला मिळत आहे. म्हणजे सकस काय आहे? तुमचं विशेषण आहे या वाक्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच पाहिल्या लक्षात आलं पाहिजे की बाकी सगळे नामं आहेत. पुढील पैकी नाम असणारा पर्याय निवडा. नाम, कुठल्याही वस्तूला, पदार्थाला किंवा कुठल्याही गोष्टीला ठेवलेलं नाम. चीड, चिडखोर वृत्ती असते. चिडला, क्रियापद, क्रिया केली ना चिडण्याची, ही क्रियापद आहे. हे काय आहे? विशेषण आहे. चिडून, त्याने चिडून हे काम केलं म्हणजे कृती, विशेषणच केलेलं आहे चिडून. आणि चीड आली मला त्याची, चीड काय झालं? तुमचं नाम झालं. सिंपल चीड. हे तिघ येणार नाहीये. चीड काय झालं तुमचं इथे या ठिकाणी? नाम झालेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला नाम ट्रिकी वेने, एकच शब्द चीड वरून बघा 4 शब्द बनवले आणि त्याच्यातून तुम्हाला नाम विचारले. अशा पद्धतीने कन्फ्युज करणारे प्रश्न सुद्धा पेपरला तुम्हाला असू शकतात. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडा. शब्दांच्या जाती माहिती तुम्हाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद 4 शिकवलंय. त्याच्यानुसार तुम्हाला कुठला शब्द गटात बसत नाही बघा. उघड, दरवाजा उघड. गड, कावड, गड म्हणजे गड किल्ले माहितीये. कावड म्हणजे काय? कावड निघाली माहिती तुम्हाला ना? कावड ती अशी खांद्यावरती घेऊन वगैरे चालतात, पालखी निघते कावड. चवड, भाकरींची काय असते? चवड, एकावर एक रचून ठेवणे म्हणजे चवड. मग आता तुमच्या काय लक्षात येतं? गड, कावड, चवड हे सगळे नाम आहेत. पण उघड, दरवाजा उघड म्हणतो ना आपण, हे काय आहे? क्रियापद आहे. सो तुमचं इथे गटात न बसणारं काय येणार आहे? तुमचं उघड येणार आहे. बाकी सगळे नाम उघड काय आहे? इथे क्रियापद. तुम्हाला जर टॉपिक क्लिअर असेल तर तुम्हाला हे इझिली फिक्स मार्क्स तुम्हाला ह्या 4ही शब्दांच्या जातींचे मिळणार. कधी बाजारी, कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. कविता आहे, तुम्हाला माहिती नाही कविता, ठीक आहे, तुम्ही ऐकली असेल आणि वाचली असेल. अधोरेखित शब्दांची जात कोणती? अधोरेखित म्हणजे अंडरलाईन. पडक्या, वाड्यापाशी, पडक्या. वाडा कसा आहे? पडका म्हणजे काय आहे? विशेषण. पडका काय झालं तुमचं? विशेषण. इथे नवीन काही डोकं लावण्याची किंवा नवीन नॉलेज असण्याची गरज नाही. वाडा आहे दिलेला आहे, त्याच्या अगोदर काय दिलं? पडका. कसा वाडा आहे? चांगला वाडा आहे, सुंदर आहे, भव्य दिव्य आहे. मग तो शब्द काय असणार? तुमचं विशेषण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अधोरेखित शब्द आला की म्हणजे काय? अंडरलाईन वर्ड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवीन दालने खुली होत आहे. कुठला अंडरलाईन केलाय? युगात. युग काय आहे? त्रेतायुग, कलियुग, हे युग असतात ना. मग काय दिले? ह्या युगांना नावं दिली आहे. मग नव्या युगात, नवीन 21वे शतक, नवीन युग काय दिलं? नाव दिलेलं आहे. म्हणजे युग काय झालं तुमचं? नाम, सर्वनाम, विशेषण की क्रियापद? येस, युग काय झालं तुमचं? नाम. ठीक आहे, युगाला हे नाम दिलेलं आहे म्हणून तुमचं आन्सर काय येणार आहे? ते नाम. पुढे, शब्दांच्या जातीनुसार गटात न बसणारा पर्याय निवडा. सेम क्वेश्चन आहे की नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापदामध्ये बसत नाहीये. त्यास सर्वनाम आहे, तया सर्वनाम आहे,
माला, माला म्हणजे माळा, काय झालं हे नाम झालं, कोण सर्वनाम झालं, ठीक आहे. म्हणजे त्यास तया कोण हे तिघही सर्वनाम आहे, माला हे फक्त नाम आहे, म्हणून गटात न बसणारा शब्द काय येणार आहे तुमचा इथे माला हा येणार आहे. सो आय थिंक कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या या 4 जातींवरती म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, आता कुठलाही प्रश्न स्कॉलरशिप मध्ये आला तर 100% तुमचे त्याचे जे मार्क्स आहे ते फिक्स होणार आहे. जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटत राहा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह, नॉलेजफुल व्हिडिओसह आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.